एड्स बाधित, अनाथ, वंचित, निराधार मुले व महिलांच्या निवासी प्रकल्प बांधकामाच्या मदतनिधीकरिता अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये भव्य शिवभीम गीतांचा जागर या गीतगायनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते। मुंबई येथील विशाल साजन मुंबई या जोडीचे संचाने 101 भीम व शिवगीते गाऊन उपस्थितांचे मन जिंकले। या गाण्याला सगळ्यांच्या टाळ्या आल्या पाहिजेत आणि एक तालात सगळ्यांच्या टाळ्या या ठिकाणी आल्या पाहिजेत। शिवनेरी वर शिवमदन मला, शिवनेरी वर शिवमदन मला, राजंतारी राजंतारी दैवत छत्रपती रामच दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामच दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही मुलाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही मुलाची भीती, जय जय भवानी, जय जय शिवाजी। शालू नाच 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 मला आमदार झाल्यासारखं वाटते इत्यादी गीतांचा रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी राज्यपाल कमलताई गवई, माजी महापौर विलास इंगोले, कार्यक्रमाचे आयोजिका गुंजनताई गोळे उपस्थित होते। या कार्यक्रमाला दरम्यान पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष श्री उमेश लोटे व पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक संदीप बाजळ यांच्या माननीय राज्यपाल कमलताई गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक वर्गाने हजेरी लावली होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश ठाकरे यांनी केले। वुमन्स फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गोकुळ आश्रम चालवतो। त्याच्यामध्ये एड्स बाधित मुलं, रस्त्यावरची निराधार महिला, गरजू वंचित मुलं, अनाथ मुलं यांचा मी सांभाळ करते आणि आत्तापर्यंत भाड्याच्या जागेत मी ह्या सगळ्यांचा सांभाळ करत होती। आत्ता मला पद्मश्री पटवर्धन यांच्या तपोवन संस्थेने मला एक जागा दिली आहे तपोवनमध्ये। तिथे आम्ही 50 एड्स बाधित मुलं आणि असं वंचित मुलं, रस्त्यावरची निराधार महिला यांचा सांभाळ करणारा यांचा निवासी प्रकल्प तो आहे आणि संस्था चालवत असताना किंवा आश्रम चालवत असताना मी कुठलीही सरकारी निधी स्वीकारत नाही। त्यामुळे निधी संकलनासाठी मी हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती।